नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ। आदिवासी विकास विभागाची 1730 कोटींची बिले थकीत, कंत्राटदारांचा मुंबईत बेमुदत उपोषणाचा इशारा। नंदुरबार जिल्ह्यातील कंत्राटदारांनी आदिवासी विकास विभागाच्या प्रलंबित बिलांवरून अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे। गेल्या 2 वर्षापासून पूर्ण झालेल्या कामांची तब्बल 1730 कोटी रुपयांची बिले प्रलंबित असल्याचा दावा नंदुरबार जिल्हा कॉन्ट्रॅक्टर वेलफेअर असोसिएशनने केलाय। बँकेचे कर्जाचे हप्ते थकल्यामुळे कंत्राटदारांवर मालमत्ता लिलावाची आणि मानसिक तणावाची वेळ आली आहे। या प्रकरणी असोसिएशनने नवापूरचे आमदार शिरीष कुमार नाईक यांना निवेदन दिले आहे। प्रमुख मागण्या आणि इशारा: 15 ऑगस्ट 2026 पूर्वी सर्व प्रलंबित निधी तातडीने वितरित करण्यात यावा। मागणी पूर्ण न झाल्यास 18 ऑगस्ट पासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण छेडण्याचा अंतिम इशारा। निवेदन देतेवेळी प्रकाश नाईक, विपुल पाटील, कार्तिक अरुणाचलम, नईम शेख, जमील पठाण आणि अय्यूब बलेसरिया यांच्यासह अनेक कंत्राटदार उपस्थित होते। आम्ही नंदुरबार जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनतर्फे माननीय आमदार साहेब श्रीदादा यांना निवेदन देण्यासाठी नवापूर तालुक्यातून आमचे कॉन्ट्रॅक्टर मंडळी आम्ही निवेदन दिलं। आमचे पैसे 2023 पासून आमचे थकीत बिले नवापूर तालुक्यात अडकून पडलेले आहे। तर आमची आज अशी वेळ आलेली आहे, मशिनरींचे हप्ते थकलेले आहे, मजुरांचे देयक थकलेले आहे। तर एकदम वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे। तरी आम्हाला 15 ऑगस्ट 2024 पर्यंत बिले दिले गेले पाहिजे, अन्यथा आम्ही 18 ऑगस्ट पासून आझाद मैदान येथे आंदोलन करण्याच्या तयारीत आहे। नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर।